पुणे शहराच्या विकासासाठी प्रलंबित योजना व प्रकल्प यांच्याबाबत केंद्र व राज्य सरकारच्या आगामी अंदाजपत्रकामध्ये किमान 2000 कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सर्किट हाऊस येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। या शिष्टमंडळात दत्ता भैरट, सुनील मलके, राजेंद्र शिरसाट, रमेश अय्यर, प्रशांत सुरसे, प्रथमेश अभिनवे, चेतन अग्रवाल, सुरेश कांबळे, आशुतोष जाधव, सचिन भैरट आदींचा समावेश होता। विकास कामात राजकारण न आणता शहराचे विकासाचे प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे। पीएमपीएलला 200 बसेस मंजूर करण्याच्या सूचना सुद्धा महाव्यवस्थापक श्रीमती दीपाली मुंडे मुधोळ यांना अजित पवार यांनी दिल्याची माहिती मोहन जोशी यांनी दिली आहे। आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची पुणे शहरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली आणि पुण्याच्या विकासासाठी आणि जी प्रलंबित अनेक कामं गेल्या अनेक वर्षापासून अपूर्ण राहिलेली आहेत त्या कामासाठी केंद्र व राज्य सरकारच्या बजेटमधून 2000 कोटी रुपये उपलब्ध करून घ्यावेत अशी मागणी या ठिकाणी केली आणि त्याचबरोबर पुणे शहराच्या आगामी विकासाला एक नियोजन देण्यासाठी म्हणून सर्वपक्षीय अशी विकास परिषद त्यांनी आयोजित करावी अशी मागणी आज माननीय अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही केली। आपण जर पाहिलं असेल की पुण्यातले अनेक प्रश्न आहेत। 10 वर्षापासून जायकाचा प्रकल्प अपूर्ण अवस्थेमध्ये आहे। 24/7 पाणी पुरवठ्याचा प्रश्न अपूर्ण आहे। पुणे शहरातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज वाहतूक कोंडीचा आहे। आज पुणे शहरामध्ये वाहतूक कोंडी जर दूर करायची असेल तर सार्वजनिक परिवहन सेवा ही मजबूत होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी 1000 बसेसची आवश्यकता आहे। तर त्यावर ताबडतोब अजितदादा यांनी 200 बसेस त्वरित घ्याव्यात असा आदेश पीएमपीएलचे जे महासंचालक आहेत त्यांना या आजच दिलेला आहे। आणि त्याचबरोबर पुणे शहरामधील जी भूसंपादनाची कारवाई आहे आणि त्याच्यासाठी 2100 कोटी रुपयाची आवश्यकता आहे। अमृत योजनेद्वारे केंद्र सरकारची जी योजना आहे त्याच्यामधला सुद्धा 137 कोटी रुपये फक्त आपल्याला आतापर्यंत केंद्र सरकार राज्य सरकारकडून मिळालेले आहेत। ती रक्कमसुद्धा अपुरी आहे आणि पुण्यातले अनेक प्रश्न जे आहेत ते प्रश्न खऱ्या अर्थाने जर पूर्ण न्यायचे असतील तर येणाऱ्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या बजेटमध्ये पुणे शहरासाठी 2000 कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून घ्यावेत अशी विनंती या ठिकाणी केली। या शिष्टमंडळामध्ये माननीय दत्ता भैरट, राजेंद्र शिरसाट, रमेश अय्यर, त्याचबरोबर प्रशांत सुरसे, प्रथमेश अभिनवे, चेतन अग्रवाल, सुनील मलके आणि सुरेश कांबळे या सर्व कार्यकर्त्यांचा समावेश होता।